आहे की सगळी दारोमदार मोदींवरच आहे, म्हणजे देवेंद्रचा करिश्मा काहीच नाहीये, म्हणजे देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ढ आहे। आता भारतीय जनता पार्टी भाजपा ही भाजपा आता भाड्याने जमवलेला पक्ष अशा पद्धतीचा पक्ष झालेला आहे। भाजपाला विशेष अधिवेशन बोलावण्याची इतकी घाई आणि निकड होती, तर मणिपूरमध्ये जेव्हा आमच्या माय माऊल्या नागवल्या गेल्या तेव्हा विशेष अधिवेशन का बोलावून तुम्ही बोलला नाही? नाही स्वागत करेगी तो मरेगी बुड्ढी अशी अवस्था आहे। न स्वागत करून सांगतात कुणाला, करणंच भाग आहे त्यांना। याचा अर्थ असा आहे की सगळी दारोमदार मोदींवरच आहे, म्हणजे देवेंद्रचा करिश्मा काहीच नाहीये, म्हणजे देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ढ आहे। काय काय चांगली गोष्ट आहे ना। कालपर्यंत त्यांना कमळाबाई असं म्हणत ते लोकांना छान एक करायचे। आता जर ते कौतुक करत असतील, जो हे बघा काय म्हणतात त्याला, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जर हा न्याय लावला तर योग्य आहे भूमिका, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं। मला असं वाटतं की आमची जी एक भूमिका ठरलेली आहे, टीका टिप्पणीच्या ह्याच्यात न जाता महाराष्ट्राचा रोडमॅप ठरवावा। तो रोडमॅप घेऊनही मी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा बोलेन। 10 तारखेला होऊ दे चर्चाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा हडपसरमध्ये एकत्र येत आहोत। हडपसरमध्ये होऊ दे चर्चा होणार आहे, ज्याच्यामध्ये मी, भास्कर जाधव आणि आदित्य जी ठाकरे साहेब आम्ही सगळे तिथे उपस्थित असू। तेव्हाही आपल्याला या अनेक प्रश्नांची उत्तरं त्याही वेळेला मिळतील। नाही, चंद्रकांत दादांचं पालकमंत्री पद जरी गेलं तरी किमान दादांना भाजपने निर्णय प्रक्रियेत तरी ठेवावं अशी माझी किमान अपेक्षा असेल। कारण देवेंद्रजींच्या कपट नीतीमुळे, महत्त्वाकांक्षेमुळे शेलारांचं कार्यक्षेत्र मर्यादित झाले। कानामागून आलेले प्रसाद लाड आणि दरेकर आता अत्यंत मुजोर झालेले आहेत। सगळी जुनी टीम बाजूला गेलेली आहे। जो जुना पक्ष होता, अटलजींचा पक्ष, अडवाणींचा पक्ष, जो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी म्हणून की ज्याच्यामध्ये अटलजी सांगत होते की मंडी सजी हुई थी, माल बिकने को तैयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा, ती पार्टी आता राहिली नाही। आता भारतीय जनता पार्टी भाजपा ही भाजपा आता भाड्याने जमवलेला पक्ष अशा पद्धतीचा पक्ष झालेला आहे। इतरांचं अहित चिंतणारे लोक किती संस्कारशील असतील हे त्यांच्या त्या बोलण्यातूनच लक्षात येतं। आणि अशा अजिबात संस्कार नसणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तरं द्यावीत, प्रतिक्रिया द्यावीत आणि त्यांना मोठं करावं असं मला अजिबात वाटतं। कुणाची नाही, त्याच्यावरती माझी भूमिका मगाशीच मांडली की महापुरुषांच्या मानसन्मानाबद्दल बोलणारी भाजपा इकडे क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, गांधीजींचा किंवा छत्रपती शिवरायांचा, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही मोक्काट सोडता, त्याला पोलीस प्रोटेक्शन देता आणि इकडे दलित, दीनदलित, पीडित, उपेक्षित लोकांवर अत्याचार होतात। यावरनंच भाजप आणि भाजप नेत्यांची भूमिका काय ती स्पष्ट होते। एक मोठी ट्रीटमेंट ज्यावेळेला चालू असते ना, त्यावेळेला काही रिॲक्शनरी गोष्टी घडत असतात। तुम्ही एखादं औषध घेतलं की छोटी छोटी पुरळ उठते, कधी ताप येतो, कधी काही एखादी ॲलर्जी होते। तशी इंडियाची जी ही बैठकीची मोठी प्रोसेस चालू आहे, त्यानंतर अशा ॲलर्जी होणाऱ्या काही रिॲक्शन्स येत आहेत। अशा छोटे छोटे बुडबुडे आणि पुरळ उठते, त्यावर काही फार लक्ष देऊ नये। आपण मोठी डायग्नोसिसची जी ट्रीटमेंट आहे ती कॉन्सन्ट्रेट केली पाहिजे। जिसकी लाठी उसकी भैंस होती है। नंबर्स जास्त असल्यामुळे त्याचा दुरुपयोग करत वाटेल तेव्हा विशेष अधिवेशन, जर मोदीजींना आणि भाजपाला विशेष अधिवेशन बोलावण्याची इतकी घाई आणि निकड होती, तर मणिपूरमध्ये जेव्हा आमच्या माय माऊल्या नागवल्या गेल्या तेव्हा विशेष अधिवेशन का बोलावून तुम्ही बोलला नाही? त्यावरती चर्चा का केली नाही? मला वाटतं देशाच्या विकासाच्या प्रश्नावरती काहीच बोलत नाही ते, अननेसेसरी गोष्टींचा डोलारा मात्र उभा केला जातो। हे सगळं आणि सगळं इलेक्शन समोर ठेवून अगदी आणि एक नुसती इंडियाच्या बैठकीची प्रोसेस सुरू झाली
आणि झटक्यात गॅस सिलेंडरचे 200 भाव हे कमी करतात. म्हणजे इंडियाच्या बैठकीचा धसका किती घेतलेला आहे ते आपल्याला दिसून येतं.